जाफराबादच्या साखळी उपोषणाला माहोरा गावाचा मोठा प्रतिसाद। 34व्या दिवशी तब्बल 150 समाज बांधव आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात जाफराबाद तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाच्या 34व्या दिवशी माहोरा गावाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। सुमारे 150 समाज बांधवांसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आंदोलनात पाहायला मिळाला। महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकजुटीने उपोषणात सहभागी होत शासनाने उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा अशी जोरदार मागणी केली। यावेळी आगामी विराट मोर्चा आणि आंदोलनासाठी माहोरा गावाच्या वतीने तब्बल 31,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली। जाफराबाद तालुक्यातील गावांतून आंदोलनासाठी मिळालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत असल्याचे सांगण्यात आले। आज एससी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जाफराबाद तहसील कार्यालयासमोर माहोरा गावातील उपासक उपासिकांच्या वतीनं साखळी उपोषणामध्ये 34व्या दिवसात साखळी उपोषणामध्ये सगळे समाज बांधव, महिला, भगिनी सहभागी झालेले आहेत। एससी उपवर्गीकरणाचा जो शासनानं घाट घातलेला आहे, हा घाट हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलनं चालू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आमच्या माहोरावासियांच्या वतीनं सुद्धा तीव्र स्वरूपाचा रोष शासनावर आहे आणि शासनानं हा आरक्षण उपवर्गीकरणाचा घाट थांबावा यासाठी जे काही आंदोलनं, मोर्चे चालू आहेत त्यामध्ये आम्ही कुठल्या प्रकारे कमी नाही आहे असा संदेश आमच्या गावाच्या वतीनं सर्व बांधवांच्या वतीनं देण्यात आलेला आहे। आज माहोरावासियांच्या तर्फे आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये साखळी उपोषणामध्ये हिरारीनं संपूर्ण महिला आणि पुरुषांनी भाग घेतलेला आहे। आज महाराष्ट्रभर उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलनं, मोर्चे चालू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आमच्या माहोरा गावानं आज जाफराबाद तालुक्यामध्ये साखळी उपोषण केलेलं आहे। आज जालना या ठिकाणी मोठा मोर्चासुद्धा उपवर्गीकरणाच्या विरोधात झालेला आहे। असेच मोर्चे, आंदोलनच पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे। उपवर्गीकरण होणार नाही यासाठी आंबेडकरी समाज पेटून उठलेला आहे आणि कोण्याही परिस्थितीमध्ये शासनाने कितीही जोर लावला तरी हे उपवर्गीकरण होऊ देणार नाही असा ठाम निर्धार आंबेडकरी समाजानं घेतलेला आहे आणि ते शेवटपर्यंत लढत राहील। शेवटच्या श्वासापर्यंत या आरक्षणासाठी कसं अबाधित राहील यासाठी आंबेडकरी समाज आणि बाकीच्या जाती ह्या उभ्या राहतील। या आंदोलनाबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आधुनिक महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।